नमस्कार मंडळी, घरची चविष्ट आरतीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवले आहे चमचमीत अशी मसाला भरली वांगी। ताटामध्ये बघत आहात, वांगी स्वच्छ धुवून चिरून घेतले आहेत, म्हणून 4 भाग केले। त्यामुळे आता ताटात लसूण कोथिंबीर त्याचं वाटण कुटून घेऊन 4 चमचे कूट, घरचा आपला घरगुती काळा मसाला, चवीनुसार धनेपूड, लाल चटणी, हळद थोडीशी, आपला चिकन मसाला आणि गरम मसाला चवीनुसार टाकून घेतलाय। आता हे सर्व वाटण आपण पाणी टाकून सगळं एकजीव करून घेऊया। आता ही वांगी हे सगळं दिसतंय ते आता ताटामध्ये हे असं करून त्यात पाणी टाका आणि ते वाटण एकजीव करून मस्तपैकी वांग्यांमध्ये भरून घ्या। आता बघताय वाटण भरून घेतलंय। आता कढई ठेवली होती तेल तापायला, त्यामध्ये आता जिरे मोहरी टाकली, चांगली तडतडू दिली। त्यामध्ये आता वांगी सोडायची एक करून। आता वांगी सोडले तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करायचे, जरा मसाला जरा वेळ फ्राय करायचा। मसाला बघताय छान फ्राय होतोय, वांगी चांगले तळले तेलामध्ये, तो मसाला टाकायचा। आता तेच मसाल्याचं पाणी टाकले मी थोडंसं, कारण की आपल्याला रस्सा भाजी नाही करायची, मसाला वांग करायचे, त्यासाठी ना जास्त पाण्याची गरज नाही, वाफेवर शिजू द्यायचं शक्यतो। पण आता ही आपली गावरान वांगी त्यामुळे थोडं पाणी टाकावं लागणार आहे। आता बघताय मसाल्याला तेल सुटलंय कढईनी। आता पाणी पूर्णपणे आटू दिले, ताट झाकू झाकू वाफरलेत वांगे। मगाशी थोडं जेवढं अर्ध फुलपात्र पाणी ओतलं होतं तेवढ्याच पाण्यावर वांगी वाफवून घेतलेत। बघताय वांगी कशी छान झालेली आहेत, मसाला वांग आपलं। त्यावर आता मस्तपैकी कोथिंबीर चिरलेली खसा चिर टाकली, तेल बघताय कसं, अशी भाजी बघून तोंडालाच पाणी सुटतंय। सांगा कमेंटमध्ये कशी झाली।